आणि मागचा पहिली स्पर्धा सामना झाला होता प्रवीण गावंड, त्यांनी देखील पुढे यायचं. प्रवीण गावंड पन्ना यांनी देखील पहिल्या मॅचचा देखील दिला होता पुरस्कार. आर के संघ खेळाडू 10 आहेत का? मंगेश पाटील. ओके ओके. फक्त 10 खेळाडू टिक केलेले आहेत. बघा जरा हे पेपर. पहिल्या बाजूला अंतिम सामना बघतोय. एका बाजूला श्रीकृष्ण कोळसे संघ, हा देखील चांगला संघ या हंगामामध्ये चांगलं त्यांचं सुरू आहे श्रीकृष्ण कोळशेत. आणि नक्कीच एका बाजूला चॅम्पियन संघ आर के मोरवा संघ बघतो आपण. देवेंद्र ठाकूर जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त बॅटिंग. 3 चेंडू 12 धावा. गोलंदाजी करताना 8 धावा खर्च करून 1 गडी बाद केला आणि तो ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच हिरो. आणि नानांच्या शुभ असते त्यांच्याच खेळाडूला एक कॅमेरामॅन, प्रमुख पाहुणे, प्रमुख अतिथी, एक लेजंड खेळाडू, मास्टर माइंड, त्यांच्याकडे भरपूर त्यांच्या नावावरती सेंचुरी आहेत, हाफ सेंचुरी आहेत, त्यांच्या नावावरती भरपूर चौकार षटकार आहेत. आणि आज देखील वाढदिवस आहे हरिराम पाटील, त्यांचा 76वा वाढदिवस साजरा करतोय. तीन सामने संपलेले आहेत. चौथा सामना सुरू आहे आर के मोरवा वर्सेस श्रीकृष्ण कोळशे. नक्कीच आपण या 5 ओव्हरसाठी आपण आमंत्रण देऊया, बरंच राहू त्यांना. चला गेम स्टार्ट करा. आणि दोन्ही टीमना तयारीत राहायचं आहे. पेनकरपाडा आणि नारंगी या दोन्ही टीमना रेडी राहायचं आहे. याच्यानंतर पेनकरपाडा आणि नारंगी या 2 टीमच्या दरम्यान दुसऱ्या फेरीतील आपण सामना खेळवणार आहोत. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. आर के मोरवा, हरीश राऊत साहेब यांच्या या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आर के क्रीडा मंडळाचे माजी अध्यक्ष, त्यानंतर म्हणायचं गेलं तर माजी कर्णधार, वेलकम सचिव, आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सचिव हरिराम नानांच्या सोबत आता मात्र भगवंतदा पाटील देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम भगवंतदा, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. हरीश राऊत साहेबांच्या विषयी म्हणायचं गेलं तर ज्या ठिकाणी आर के मोरवा संघ जातो त्या ठिकाणी नक्कीच त्यांच्या सोबत ते त्यांचे खंबीर पाठीराखे म्हणून जातात. मात्र काही वर्ष हरीश राऊत साहेबांना देखील आर के मोरवा या टीमची धुरा सांभाळली होती. ॲज अ कर्णधार म्हणून त्यांना आपण पाहिलं होतं आणि चांगले आज मी म्हणेन सपोर्टर म्हणून त्यांना आपण आज पाहतोय. अनेक वेळा त्यांनी कॅश प्राइज देखील आर के मोरवा या संघाच्या खेळाडूंना लावलेला आहे. हा जर स्टेज जर आहे ना किशोर, तो थोडा एअर कंडिशन करता येईल का बघ उद्या. चला मॅच ऑन करा, मॅच ऑन करा. पहिला चेंडू पडला जाईल, वेळ नोंदवायची आहे. 1:30 मिनिटांनी पहिला चेंडू पडतोय. स्ट्राईक एंडला प्रकाश, नॉन स्ट्राईक एंडला मोहन घरत आणि गोलंदाजी ट्रॅकवर लक्ष्मीदास माची या आपण खेळाडूंना पाहतोय. पहिला चेंडू समोरच्या दिशेने खेळायचा होता. बॅटची एज
चेंडू मात्र एसटीच्या मागे शॉट फाइंड लेग रिझन मध्ये आमचे मित्र चेतन राऊत यांनी चेंडूला फील्ड केलाय. वेलकम मित्रा चेतन. चेतन राऊत यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर अनेक नामवंत टीमच्या माध्यमातून त्यांनी क्रिकेट खेळलेलं आहे आणि आज नक्कीच वेळ ज्यावेळेस नितेश आणि केतन यांच्या वेळेस निवड करायची असते तर नेहमीच आपण नितेशला निक्याला पाहिलंय ॲज अ 35 इयर ओल्ड. आज या माझेपाड्याच्या मैदानात चेतन राऊत आहेत. 35 वयोगटाचे खेळाडू. धावत संख्या झाली ती एक. अकाउंट ओपन झाले कोळशे टीमचं. गरमी वाढले. पाणी ज्या वेळेस लागेल त्या वेळेस तुम्ही कॉल द्या, पाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल. ऑन साईडला चेंडू हवेत होता. ही संधी होती. मोहन घरत यांचा तो कॅच होता. प्रयत्न चांगला केला होता हेममाननं. खूप चांगला प्रयत्न होता. सिंगल या ठिकाणी मोहन घरत कंप्लीट करतायत. पहिली मॅच आपण पाहिली तर थोडंसं आपण पाहिलं काही इश्यू निर्माण झाले होते कारण NS बांदेर संघ हे जवळपास 7 प्रॉपर खेळाडू घेऊन आणि एक त्यांचा भरपूर जुना खेळाडू ते घेऊन आले होते आणि काही कारणास्तव त्या खेळाडूचं लिस्टमध्ये नाव नव्हतं त्याच्यामुळे आपण जर पाहिलं आहे 4 आहेत की 3 4 आहेत 3च असतील असं काय. यावेळी 2 धावा इथे मिळतील. मात्र काही खेळाडू कमी असल्या कारणास्तव आपण पेनकरपाडा टीमला बाय दिली आहे. पुढे चाल दिलेली आहे. काही नियमावली आगरीकोळी सामाजिक संस्थानं बनवल्यात लक्षात ठेवा आणि त्या नियमावलीच्या आधारे आपण काही करू शकत नाही आहोत. काय घड्याल का घड्याल धावा झाल्या त्या 4. या मैदानावर आपण 70, 80, 90 धावा देखील होताना पाहिल्यात. दुपारनंतर वाऱ्याचं प्रमाण अगदी मोठ्या प्रमाणात असतं या मैदानावर. त्याच्यामुळे षटकार हे सर्वाधिक लागतायत. असं नाहीत की षटकार जात नाही त्याचं. मात्र 48 धावा खऱ्या अर्थानं बघा दोन्ही वेळा आपण पाहिलं तर या 48 धावा चेस झालेत. क्रॉस बॅट खेळायचा होता. प्रॉपर करेक्शन झालं नाही. बॅट आणि बॉलचं. चेंडू जातो लेग स्टंपच्या बाहेरून. वाईटचा इशारा येतो पंचांचा. 1+1 धावा मिळतील 2. भगवंत आज माणूस सासुरडीला आहे काय बोलायचं नाही. धावा झाल्या त्या 7 धावा. सासरे बुवा त्यांचे ऑफ झालेत. धावा झाल्या ते 8. वेळेकडे लक्ष द्या बघा. कुठल्याही प्रकारचा टाइमपास करू नका. 1:30 तुमचा पहिला चेंडू पडलाय या गोष्टीकडे लक्ष द्या. 20 मिनिटात 4 षटकं. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. क्रॉस बॅट खेळायचा होता. बॅटच्या अगदी कडेवर चेंडू पडला गेलाय. या कारणाचा जो स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा होता प्रकाश पाटील आणि तो करता आला नाहीये. हवेत खेळला गेला होता. प्रशांत मात्र थोडस प्रयत्न प्रशांत करायला होता माझ्या मते तरी. लांब होता चेंडू. धावत संख्या झाली 9. मॅन्डेटरी पॉवर प्ले पहिले षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 2 मॅचेस आपण पाहिल्या. 2 मॅचेसचा आपण गाडा जर पाहिला 48 धावत संख्येवरती गाडी अडकली आहे. काय ते 48च्या पुढे जाणार की 48च्या आतमध्ये थांबवलं जाईल. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे. पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक करायचा होता. अगदी पुढच्या पायाला थोडंसं वाकवलं होतं मोहन करते ना. म्हणायचं गेलं तर स्लिपचा फटका करण्याचा प्रयत्न केला गेला होता. लेग बायचा इशारा प्रसन्न भोईर यांच्याकडून. 1 धाव. धावत संख्या झाली आहे ती 10. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले षटक संपलंय. फलकावर धावा लावल्यात कोळशे टीमला ते 10. अग्रिकोळी सामाजिक संस्थेची आपण ही 13वी स्पर्धा पाहतोय. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला. या परिसरातील समाजसेवक विचारवंत समाजसेवक आदरणीय विजय शेठ गोविंद पाटील यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पाडला गेला.
तो क्या कर मालूम है, एक मैच अभी ये मैच इनिंग कर पूरा। दीपक, दीपक, कैमरा सीधा एंगल कर और मांगता है तो तू खाना खाने जा। ये इनिंग पूरा कर और उसके बाद एंगल रख कैमरा और खाना खाने जाने के तो जा तू। चेतन राऊत, ज्याच खेळाडूच्या विषयी चर्चा सुरू होती मित्रांनो. फक्त आरके सोबत क्रिकेट खेळलं नाहीये, तर आरके व्यतिरिक्त व्यावसायिक संघ जे आहेत, बंड म्हणा, विनर स्पोर्ट्स म्हणा, अनेक 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 व्यावसायिक संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळणारा हा खेळाडू आहे. याचं कारण तर त्याच्याकडे टॅलेंट आहे, स्विंगचा गोलंदाज आहे, टॅलेंट आहे आणि या टॅलेंटच्या जोरावर हा खेळाडू अनेक व्यावसायिक संघाच्या माध्यमातून क्रिकेट खेळतोय. यावेळेस व्हाईट यॉर्कर फ्लोरलाईनचा चेंडू हाताळला गेला होता, चांगली दिशा केली गेली, चेंडूला स्लाइड्स केलं गेलं आणि फक्त या ठिकाणी सिंगल मिळणार. धावत संख्या झाली ते 11. मोहन घरात योगेश भाऊ. दीपक, फुल टॉस, जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू बाहेर फेकला गेला. हा षटकार. दीपक, हरीश हरीश करेल बघ. कॅमेरामॅन तू खाना का क्या? ओ डीबीएन का कॅमेरामॅन आहे, नीचे उतर. चढशी ना हरीश, सावकाश चढ. डीबीएनचे ते कॅमेरामॅन आहेत. एकमेकास सहाय्य करू अवघे धरे सुपंत, प्रत्येकाला मदत करणं गरजेचं आहे. फुल टॉस चेंडू लाईन थोडीशी खराब पाहायला मिळाली चेतन राऊत यांची आणि त्या फुल टॉसचा पुरेपूर फुल फायदा घेतला मिस्टर प्रकाश पाटीलनं. अगदी चेंडूला मिडल केलं, स्वीट स्पॉट्स जो आहे बॅटचा त्याच्यावर तो चेंडू डायरेक्ट मी म्हणेल लँड झाला. अप्रतिम फटका. ओ यावेळेस टॉस झालाय, चेंडू बाउन्स देखील चांगल्या प्रकारे आपण पाहिला. त्या ठिकाणी कलात्मक गोलंदाजी करण्याची क्षमता आहे चेतन राऊत यांच्याविषयी म्हणायचं गेलं तर. खूप चांगली गोलंदाजी ते करतायत नेहमीच. धावत संख्या झाली ती 18. लगातार 2 षटकार, 1000 रुपये. मोहन पाटील, मोहन घरात लगा तो षटकार. रवी पाटील खारवा यांच्याकडून पारितोषिक आले. हो अगदी डेड ऑन स्पॉटचा बॉल आहे. मोहन घरात त्यांची ताकद काय आहे, क्षमता काय आहे, काय कॅलिवरचा तो खेळाडू आहे चेतन राऊतला बरोबर ठाऊक आहे. चांगला चेंडू हाताळला गेला मोहन घरत यांच्या अगेन्स्ट. अगदी डेड ऑन स्पॉटचा बॉल, यॉर्करचा चेंडू हाताळला गेलाय. धावा झाल्यात 18. शॉर्ट बॉल आहे, क्रॉस बॅट स्ट्रोक आहे, मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी, हेमंत राऊत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त सिंगल. धाव संख्या झाले ते 19. दुसरं षटक प्रगतीपथावर. आज सकाळपासून 40च्या पलीकडे धाव संख्या गेले. 48 हा आकडा फिक्स आहे. 2 मॅचेस आपण पाहिले, 48 चा आकडा पुढे आला होता. आणि आपण पहिल्या फेरीला शेवटचा मॅच पाहतोय. शॉर्ट बॉल, पुन्हा एकदा क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय, पुलचा फटका, मिड विकेट डीपला मंगेश पाटील आहेत. चेंडूला फील्ड करतायत. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय त्या ठिकाणी, मात्र मोहन घरत त्या ठिकाणी तयार नव्हते, रेडी नव्हते. सिंगलवर समाधान. या चेंडूवर फक्त सिंगल, 1 धाव. धावसंख्या झाली ती 20.
धावा झालेल्या आहेत त्या 20. लगातार षटकार आमच्या खारबावरून पारितोषिक आले आहेत. लगातार 2 षटकार. मोहन दादा मोहन घरत 1000 रुपये. त्यानंतर पुन्हा एकदा मित्रांनो येत्या 25 तारखेपासून तुम्हाला पाहायला मिळणार आहे आपल्या वसई विरार तालुक्याचं क्रिकेट म्हणजेच VVPL वसई विरार प्रीमियर लीग 4 लाखाची स्पर्धा आपल्या वेळीसाठी. त्याच्यामध्ये समीर राऊत हे खास करून द ग्रेट मराठा मोहन रवींद्र पाटील मोहनबाईंची जो संघ आहे ऑक्शनच्या दरम्यान त्या टीम मध्ये त्याचं सिलेक्शन झालंय. द ग्रेट मराठा या टीम मध्ये यावेळेस स्लॉक स्लिपचा फटका आहे. ओ समोरून अगदी टॉस झालाय. समोरून चेंडू उडलाय. क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाही. हा चौकार. त्यानंतर जय पाटील याचं देखील सिलेक्शन झालंय वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. केवळचं देखील सिलेक्शन झालंय वसई विरार प्रीमियर लीग मध्ये. येत्या 25 तारखेपासून त्या स्पर्धेला सुरुवात. विरार जीवदानी ग्राउंड आणि तब्बल 4 लाखाची स्पर्धा आहे. धावा झाल्या त्या 24. ऑन साईडला फटका चांगला आहे. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर हरेश. चांगलं क्षेत्ररक्षण चांगला थ्रो. काही आवश्यकता नव्हती. बॅटर आउट. मिस्टर प्रकाश पटेल या ठिकाणी आउट. A1 जोडी म्हणून 40+ क्रिकेट मध्ये या जोडीला पाहिलं जातं. मोहन घरत आणि प्रकाश पाटील. धावा झालेल्या आहेत त्या 25. धावा या फलकावर लागल्या गेल्या आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मेघनाथ घरत ज्यांच्या माध्यमातून आगरीकोळी समाज सामाजिक संस्थेची जी स्पर्धा आहे दमणला 20, 21, 22 त्या स्पर्धेमध्ये एका स्पर्धेसाठी जवळपास क्रमांक 3च्या जे ट्रॉफ्या 2 आहेत या मेघनाथ घरत यांच्या वतीने देण्यात आलेल्या आहेत. तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. धावा 25. कुमार येतोय षटक क्रमांक 3. यावेळेस समोरच्या दिशेनं बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलाय. एकदा थोडस पंबळ झालंय. डेंजर झोन मध्ये मोहन घरत होता मात्र थ्रो चांगला नाहीये. जयेश थोडस खराब क्षेत्ररक्षण जयेश कडून झालंय. थ्रो चांगला झाला असता तर मोहन घरत. मग कधी कधी जगदीश घरत सर मला एक कळत नाहीये. बरेच जण सांगतात मोहन घरत त्यांच्या गुडघे दुखतायत नेहमीच गुडघे दुखतायत. मग जेव्हा विकेट सांभाळायची असते ना तेव्हा मोहन घरत कधी विचार करत नाही. वेगाने धावतोय तो. गोलंदाज तयार. ऑन साईडला फटका चांगला आहे. लॉंग ऑन डीपला क्षेत्ररक्षक आहेत प्रशांत मात्र एकदा तो पूर्ण केले. थ्रो थोडासा खराब. शोल्डर थोडंसं इंजरीज आहे शोल्डर मध्ये प्रशांत मात्रे यांच्या. या कारणास्तव जर ॲक्युरेट थ्रो थोडंसं कठीण आहे प्रशांतसाठी. पुन्हा एकदा 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. कौतुक असेल. मोठे फटके येत नसतील. स्कोरबोर्ड चालू राहणं गरजेचं आहे. सिंगल डबल सुरू ठेवणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवर धावा येणं गरजेचं आहे. धावा येत आहे त्या ठिकाणी. धावा संख्या झाली ती 29. 29. यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. डान्सिंग डाऊन द विकेट आले होते आणि इथून मात्र चेंडूला पिक करण्याचा प्रयत्न होता. स्विंगच्या अगेन्स्ट खेळायचं होतं. वेग थोडासा कमी केला गेला आणि खूप चांगला चेंडू हाताळला गेला कुमारकडून. नरेश मात्र यानं यष्टीचित केलं होतं मात्र अगदी सुखरूप आहे बॅटर. गोलंदाज तयार. कुमार समोर आहेत मेघनाथ घरत.
फुलटॉस पुन्हा एकदा प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. आडवे बॅटना स्ट्रोक खेळायचा होता ऑन साईडला, मात्र बॅटची कडा लागून चेंडू बराच काल हवेत ऑफ साईडला गेला. स्वतः यशराजच्या चेंडूला फील्ड करतोय. शेवटच्या चेंडूवर सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झाल्यात फळकावर कोलशेत मास्टर्स या टीमच्या त्या 30 धावा. धाव झाले. षटक क्रमांक 4. ड्रिंक ब्रेक. पाणी मैदानाच्या आतमध्ये जातोय. अगोदर एक नियम तयार केला होता या ठिकाणी की बघा मैदानाच्या आतमध्ये जाताना परमिशन घ्या आयोजकांची, त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उतरा. मात्र तो थोड्या सध्याच्याकडे नियम रद्द करण्यात आला आहे, कारण ऊन भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे ज्या ज्या वेळेस तुम्हाला पाणी लागेल त्या त्यावेळेस तुम्ही घेऊन जाऊ शकता. मंगेश पाटील 4थं षटक हाताळण्यासाठी. MCC मास्टर्स मालजीपाडा क्रिकेट क्लब आयोजित आपण ही स्पर्धा पाहतोय. आगरीकोळी समाज सामाजिक संस्था पुरस्कृत. अनेक व्यक्तींचं सहकार्य या स्पर्धेला लाभलं गेलेलं आहे. अनेकांनी आर्थिक स्वरूपात, वस्तू स्वरूपात जे काही मदत केली त्यांचं मनापासून आभार. वेगवान चेंडू, अगदी फुलर लाईन चेंडू टाकला गेला होता आणि या चेंडूला बीट झाला मेगा. आता मला वाटतं श्रीकृष्ण त्या मैदानावर मला जगदीश सर एक स्पर्धा मला सुरू झाली होती मागच्या आठवड्यात. ऑन साईडला लॉफ्टेड खेळला गेलाय. एकदा तर वेगाने पूर्ण केले. नरेश मात्र आहेत, सिंगल्स मिळेल. आमचे साथे समालोचक त्या ठिकाणी कॉमेंट्री करतायत, हिंदी समालोचक. धावा 31-31. तीन मिनिटं जुनी बाकी आहेत. सतरा मिनिटं झाले आहेत. 20 मिनिटात 4 षटकं तुमची क्लिअर करायची आहेत तुम्हास. ऑफचा चेंडू ऑन साईडला टर्न करतोय. धाव होणार का? नाहीये. यावेळेस नक्कीच मोहन घरत अगदी मंगेश पाटलांच्या सापळ्यात अडकला गेलाय. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक मोठी विकेट. मोहन घरत या ठिकाणी बाद होत आहेत. धावा फळकावर आलेल्या आहेत त्या 32 धावा आणि 32 या धावसंख्येवर 2 विकेट आतापर्यंत गमावल्यात कोळशेत टीमनं. आणि दोन्ही विकेट जर आपण पाहिल्या, प्रकाश पाटील आणि मोहन घरत जी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली होती ती आघाडीची जोडी डगआउटमध्ये आले आणि दोन्ही विकेट रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत. छत्री पाहिजे तर आहे माझ्याकडे. न्यू बॅटर मिस्टर विकास दसकर. विकास न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. फुलटॉस ऑन साइडला डाऊन द ग्राउंड डीपला प्रोडक्शन आहे. नरेश मात्रे चेंडूला फील्ड करत थोडासा खराब केला होता. अगदी ॲक्युरेट थ्रो केला नव्हता. थोडासा वाईडिश फेकला गेला होता. मात्र चांगलं बॅकअप केले गेले. सिंगल धावसंख्या झाली ती 33-33. लॉस ऑफ 2 विकेट. 4थं षटक प्रगतीपथावर. 5 ओव्हरच्या मॅचेस आपण आज इथे खेळतोय मित्रांनो.
शॉर्ट बॉल यावेळेस देखील क्रॉस बॅट खेळायचा होता. बॅटला ब्रश करून चेंडू फ्लाइंग स्लिप रिझर मध्ये. इथे देखील सिंगल मिळणार. बघा मंगेश पाटील सध्याच्या घडीला नक्कीच ज्या स्पर्धा आपल्या संपन्न झाल्यात त्या काही स्पर्धांमध्ये नक्कीच काही चुका मंगेशकडून घडल्या आहेत असं नाहीये. मग त्या चुका सुधारल्यात मंगेशनं. त्या चुकांवर पांघरून घालण्याचं काम मंगेशनं केलंय. अनेक ठिकाणी आपण पाहिलं व्हेरिएशन गोलंदाजी आपण मंगेशची पाहिले. पुन्हा एकदा चांगला चेंडू आहे. यावेळेस देखील खूप चांगली गोलंदाजी मंगेशकडून. बघा ओव्हरऑल जर मंगेश पाटलांच्या या ओव्हरचा आपण विचार केला तर फक्त मंगेशनं धावा दिले ते 4. ओव्हर झाली. धावा झाल्या त्या 34 धावा. त्याच्यात पाणी भर पहिला मोहनदा अजून. बघा गरमी वाढत चाललेल्या मित्रांनो, होळी जवळ आले आहे. त्याच्यामुळे शक्यतो प्रत्येक टीमनं आपल्या सोबत ग्लुकॉन डी ठेवा. एक माझा सल्ला असेल प्रत्येक टीमला. आयोजक तुम्हाला काय देत आहेत हे नंतरचा विषय आहे. मात्र माझ्या मते तरी हरिराम प्रत्येक टीमनं ग्लुकॉन डी एक एनर्जी ड्रिंक सोबत ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून DRS पासून तुम्ही वाचू शकाल. DRS नक्कीच मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. गरमी वाढलेली आहे त्याच्यामुळे डिहायड्रेशन हे जर तुम्हाला डिहायड्रेशन पासून तुम्हाला वाचायचं असेल तर ग्लुकॉन डी किंवा एखादी दुसरी कुठलीही एनर्जी ड्रिंक पावडर जर तुमच्याकडे असेल किंवा ज्यूस असेल तर त्याचं सेवन करा. डाऊन द लेग आहे, व्हाईट बॉल आहे. धावा 36. आमचे हरेश नारंगीवरून बघा आपण कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहतो त्यांना. मगाशी आपण प्लेइंग 11 11 खेळाडू नारंगीच्या सोबत त्यांना पाहिलं होतं. आता कुठेतरी एक जबाबदारी त्यांनी देखील स्वीकारली या स्पर्धेची. ॲज अ कॅमेरामॅन म्हणून आपण त्या हरेश यांना पाहतोय. नारंगी गावचे आहेत ते लेजेंडरी खेळाडू. धावा झाल्यात 36 आणि निके आमच्यासोबत स्कोरिंगसाठी. राई गावचे एक वंडरफुल बॅटर 35 इयर ओल्ड. छत्तीस झालेत. अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये. अजूनही अधिकृत चेंडू टाकला गेला नाही नरेश म्हात्रेकडून. शॉर्ट बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट डीपला फिल्डर आहे त्या ठिकाणी. थ्रो थोडासा उशिरा झाला. हरीशने चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं होतं. फेकी थोडीशी उशिरा आले. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. आणि या 2 धावेने धावसंख्या 38 38 धावा झाल्या आहेत. नितेश आमच्या सोबत स्कोरिंग साठी आलेत. लवकर खेळलात आणि ज्या उचलीसाठी तुम्ही पुढे आले होते तो उचली प्राप्त होत नाही. मात्र बीट झालाय. यष्टीरक्षक बीट झाला. 2-2 फिल्डर त्या ठिकाणी बीट झाले आणि चेंडूला पाठवून दिलं बाईच्या स्वरूपात 4 धावांसाठी. चौकार. पाणी पाणी घेऊन जा. बाईचा इशारा होतो पंचांचा. चौकार बाईच्या स्वरूपात. नशिबाचा चौकार. धावा झाल्या त्या 42 42 धावा. बघा पुन्हा कदाचित मला वाटतं 48 वर गाडी थांबेल. 48 खेळायच्या पलीकडे 48 आकडा आज फिक्स आहे. 50च्या पलीकडे कोण जाते बघूया आज आजच्या संपूर्ण दिवसामध्ये. आणि 48 धावा चेस होत आहेत. इतकी मोठी धावसंख्या चेस होते हे लक्षात ठेवा. बेचाळीस 42. गोलंदाज तयार. नरेश म्हात्रे स्ट्राईक एंडला. विकास यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला होता. खोदून काढून चेंडूला ऑन साईडला चेंडूला खेळले गेले. एक धाव वेगाने पूर्ण केले. थोडंसं फंबळ झालंय. दुसऱ्या अट्टेमधून चेंडू उचलेपर्यंत 2 2च्या जागी 3.
बॅकअप नाहीये, थ्रो चांगला नाहीये. धावा झाल्या त्या 45. क्षेत्ररक्षण या ठिकाणी थोडस खराब पाहायला मिळते आर के मोरवा या टीम कडून. नरेश म्हात्रे अंतिम षटक आहे, स्लॉग ओव्हर आहे आणि थोडस षटक लांबलंय नरेश म्हात्रे यांचं. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड खेळायचं होतं, मात्र एक चांगला चेंडू हाताळला गेला नरेश कडून. फुलर लाईनचा चेंडू अगदी ऑफस्टमच्या थोडस जवळून चेंडू निघून गेलाय. शेवटचे 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. डाऊन द लेग नरेश म्हात्रे ना मित्रमंडळ लाईन अजूनही सापडली नाही व्यवस्थित. खरा बॉल. यावेळेस डॉट बॉल. एक चेंडू खराब टाकल्यानंतर मात्र दुसरा चेंडू ते डॉट. कव्हर करण्याचं काम करतो नरेश म्हात्रे. अंतिम चेंडू असेल या इनिंग मधील. धावा झाल्यात त्या 46. पुन्हा एकदा धावा 46 झाल्यात. या चेंडूवर किती धावा येतील? हो, यावेळेस देखील फटका चांगला. मागे फिल्डर आहे. 47 झालेत आणि पुन्हा एकदा 48 टार्गेट समोर. तिसरी मॅच, 1 नाही 2 नाही, ती तिसरी मॅच. 47 धावसंख्येवर संघ थांबतायत. पहिली मॅच पाहिली आपण राई टीम 47 धावसंख्येवर टीम थांबली गेली. दुसरा सामना पाहिला आपण जुचंद्र संघ 47 धावसंख्येवर थांबला गेला. तिसरा सामना आपण पाहतोय कोलशेत मोरवा आणि कोलशेत संघ 47 धावसंख्येवर थांबला गेला. 48 टू विन. 48 करायचे आहेत. 2 संघांना 48 धावा चेस केल्यात. नारंगी संघाने 48 धावा चेस केल्या. एक्सर ए टीमने 48 धावा चेस केल्या. काय आर के मोरवा संघ 48 धावा चेस करणार? प्रयत्न होत असेल, मात्र काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये, या मॅचचा निकाल काय हाती येईल, रिझल्ट काय हाती येईल, ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल कमेंट्री बॉक्स मध्ये करतोय हलकासा बदल. इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक हेमप्रकाश पाटील यांना. धन्यवाद भरत, धन्यवाद एनसीसी मालजीपाडा मास्टर्स आणि आगरी कोळी समाज सामाजिक संस्था वसई ठाणे मुंबई वसई अंतर्गत आपण स्पर्धा बघतोय. 13वी स्पर्धा बघतोय. आयोजक प्रायोजक मालजीपाडा आपण गावामध्ये आलोय. नक्कीच आपण आगरी भाषेत बोलतो. काय चाललं रे? आम्ही पाऱ्यावर चाललो. आज आम्ही पाऱ्यावर आलोय आणि पाऱ्यावर देखील स्पर्धा सुरू आहे. सुंदर मैदान आयोजन आहे आणि एक हे मैदानाबद्दल बोललं तर नक्कीच नागावाचं मैदान बाजूला आहे. नक्कीच उद्या महाशिवरात्री निमित्ताने या मैदानात देखील उत्सव साजरा केला जाईल.
नक्कीच भक्त देखील या ठिकाणी येतील असतील. क्रिकेट देखील चालू राहील. पहिला सामना 47 केला, दुसरा सामना 46 केला आणि तिसरा सामना 47 केला. मात्र 48-47 ह्या धावा सुरू आहेत. मात्र या धावे संख्या पुढे आणखीन धावा पुढे जातील 50, 55, 60 की त्याच्या पलीकडे. मात्र आतापर्यंत हवा नाही आहे. 2:30 नंतर आवाज सुटणार आहे. मात्र रायटीला भरपूर संधी आहे आणि नक्कीच ओपन मैदान आहे. आउटफील्ड फास्ट आहे. मात्र या मैदानाचा पूर्णपूर फायदा बॅटरने घेतला पाहिजे तर नक्कीच या धावसंख्या तुम्हाला चांगला दिसतील. आपण वळूया टॉसकडे. विनंती करतोय पेनकरपाडा साई दत्त पेनकरपाडा कॅप्टन आलेले आहे शशिकांतजी वर्तक आणि त्यांच्या अपोजिट संघ आहे NCC नारंगी कॅप्टन योगेशजी घरत. प्लीज हाफ इनिंग झालेले आहे. नियमावली आपल्याला सर्वांना दिलेली आहे. नियमावलीचं तंत्र पालन करा. या कॅप्टन नारंगी आलेले आहेत आणि दोन्ही संघाला नारंगी आणि पेनकरपाडा संघाला आमच्या वतीने आयोजकांच्या वतीने आणि आपल्या पाहुण्यांच्या वतीने खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि खेळाडूमध्ये काय बदल आहे का असेल तर आताच सांगा. या पुढे वरती या वरती या. समोरच्या कॅप्टनला सांगा. मंचावर उपस्थित अग्रिकोली समाज सामाजिक संस्थेचे सह खजिनदार जगदीशजी घरत साहेब. गट संघ कोळसा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यांच्या बरोबर आहेत माझे अध्यक्ष हरेश्वर राऊत. त्यांचा संघ देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. दोन्ही संघ आमने सामने आणि दोन्ही मान्यवर देखील मंचावर उपस्थित आहेत. त्या दोघांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि नक्कीच मंदार पाटील मालजीपाडा गावचे जावई आहेत. आणि नक्कीच मंदार पाटीलांना मान दिला जातो जावई म्हणून. यांच्या शुभ असते हा टॉस केला जातोय. दोन्ही संघाला शुभेच्छा असतील. नारंगी वर्सेस साई दत्त पेनकरपाडा. आणि नक्कीच साई दत्त पेनकरपाडा टॉस जिंकतोय. नक्कीच आरके मोरवा संघ 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. 48 धावांचा आम्ही स्वीकारतोय. नरेश म्हात्रे एका मोरगावातील दानशूर व्यक्तिमत्व समाजसेवक आणि माजी संघनायक आणि एका बाजूला लक्ष्मीदास माछी त्यांच्या नावावरती भरपूर आणि भरपूर आणि भरपूरच चौकार षटकार आहेत. लक्ष्मीदास स्ट्राईकला आहेत. मात्र आता या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये चांगली बॅटिंग करावी लागेल. गेल्या कित्येक दशकापासून कित्येक वर्षापासून बघतोय यंग पासून मास्टरपर्यंत तेव्हापासून आतापर्यंत त्यांची बॅटिंग बघत आलेलं आहे आणि त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. गोलंदाज प्रकाश येतोय आणि नक्कीच 48 धावांचा पाठलाग सुरू असताना आरके मोरवा संघ 47 धावा बनवल्या होत्या श्रीकृष्ण कोळसे संघाने. पहिल्या हाफमधून अंतिम सामना सुरू आहे. या सामन्यात सुरुवात प्रसन्न भवित सामन्याचे पंचायत आयोजक देखील आहेत. प्रकाश वर्सेस लक्ष्मीदास माछी. पहिला चेंडू सूर्य चेंडू यॉर्कर चेंडू होता. काहीसे थोडे थांबले पुढे आले. कॉल बॅक करतो नरेश म्हात्रे. मात्र आपल्याला सामना हा विकेटच्या जोरावरती जिंकायचा. धावा आपल्या पूर्ण करायचे आहेत. मात्र विकेट तितक्याच महत्वाचे असतील. प्रकाश सूर्य चेंडू काले राहतो. थोडीशी मिसफील्ड मात्र थोडी चूक घडते यष्टीरक्षकाच्या मार्फत आणि एक धाव. चांगली सुरुवात होताना दिसते. मात्र या पॉवर प्ले शतकामध्ये पॉवर प्ले ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावा आरके संघ कसा बनवेल मात्र कमीत कमी धावा माझ्या ओव्हरमध्ये जातील हाच प्रयत्न असेल प्रकाशांचा. भरपूर गॅप्स आहेत. पॉवर प्ले शतक सुरू आहे. मात्र गॅपच्या शोधामध्ये आरके मोरवा संघ आहे. नरेश म्हात्रे स्ट्राईक वरती.
सुरेख यॉर्कर चेंडू नंतर सावधगिरीने खेळून काढला. मात्र धोका होता ह्या चेंडूवरती, तर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये होते. मात्र अंतिम चेंडू लक्ष दिला. हा चेंडू यॉर्कर चेंडू खालचा चेंडू आहे. मात्र सावधगिरी बाळगताना नरेश मात्रे सिंगल कंप्लीट करून ते आपल्या संघाला नेऊन ठेवते 2 डायवरती. लक्ष्मीदास पुन्हा स्ट्राईक वरती. प्रकाश गोलंदाजी मार्फक. चेंडू हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि कुठली चूक करत नाहीये. पकडतो झेल आणि संपतोय लक्ष्मीदास यांचा खेळ. पहिला गडीबाद आर.के. मोरवा संघाचा 48 धावांचा पाठलाग सुरू असताना धाव संख्या 2, गडीबाद 1. समोरच्या गाडीचे समोर जी गाडी उभी आहे पेनकरपाडा संघ, दीपक पेनकरपाडा संघ समोरची गाडी उभी आहे. काचा जरा फिरवा जरा विजू. विजय पाटील इथली गाडी जर काचा फिरव विजय पाटील राही. ओके नक्कीच. नंबर 1चा गडी बाद झाल्यानंतर नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये मंगेश पाटील येतोय. धावांचे रन मशीन मंगेश पाटील यांना नामांकित व्यक्तिमत्व, एक नामांकित खेळाडू आणि त्याच्या नावावरती भरपूर धावा त्यांच्या नावावरती आहेत. कमी चेंडू सामर्थ्य भरपूर त्यांच्या नावावरती गोलंदाज, फलंदाज आणि मालिकावीर त्यांच्या नावावरती असे भरपूर आहेत या मालिकेमध्ये. तोच मंगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू खाली जातोय. अंदाज घेता आला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये ते कव्हर्स मध्ये फटका खेळला होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. हा चेंडू होतो डॉट. पॉवर प्ले सतत सुरू असताना जबरदस्त कमबॅक करतो प्रकाश आपल्या संघासाठी. शेवटचा चेंडू असेल. धाव संख्या फक्त आणि फक्त 2. काय गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू होता. मात्र हा फटका फक्त आणि फक्त एकच धाव. विकास आहे मात्र जबरदस्त तिथे खेळाडू आहे. फक्त आणि फक्त 3 धावा. पॉवर प्ले सतत टाकावं तर असं टाकावं. प्रकाशच्या माध्यमातून श्रीकृष्ण कोल्टे संघ चांगल्या स्थितीमध्ये. आता पहिल्या ओव्हरमध्ये फक्त आणि फक्त 3 धावा, 1 गडी बाद. चांगली धाव संख्या आर.के. संघ बनवू शकला नाही या ओव्हरमध्ये. पॉवर प्ले शतक होता मात्र कमी पडला. आर.के. क्रीडा मंडळ मोरवा हर्षद राऊत माझे अध्यक्ष आहेत. आर.के. संघाचे अध्यक्ष राजेंद्र राऊत देखील आज नाही आलेत. मात्र संपूर्ण संघित आलेला आहे. मात्र विचार करत आहेत. मात्र जी बॅटिंग केली होती एक्सर संघाने किशोर कैलास कुमार तसेच बॅटिंग आर.के. मोरवा संघाला करावी लागेल. 48 धावांचं लक्ष आहे. मात्र 48 धावा करत असताना विकेट देखील महत्त्वाचे असतील. परफेक्ट चेंडूवरती धावे देखील महत्त्वाचे असेल आणि 1-2 मोठे फटके खेळावे लागतील. मात्र ही धावसंख्या तुम्हाला बनवायची असेल तर जितू शेळके. मात्र जितू शेळके सर बोलला तर मोठ्याच्या स्पर्धेमध्ये पांजूळ संघाने चूक केली होती. गडीबाद आणि जितू शेळकेला काही चेंडू खेळण्यासाठी सामोरं गेला आणि 5 चेंडूमध्ये त्यांनी 4 षटकार मारले होते. तसं ते जितू शेळके गोलंदाजी करताना एका अष्टपैलू खेळाडू त्याने जगतातील एक नामांकित व्यक्तिमत्व आहेत आणि नक्कीच ठाणा शहरामधील एक चांगले व्यक्तिमत्व, चांगले क्रिकेटपटू त्यांना ओळखलं जातं. त्यांची ओळख, एक त्यांची छबी त्यांची वेगळी आहे आणि त्यांचा गोलंदाज जितू आलेले आहेत. नंबर 2चे गोलंदाज काही पावलाच्या अंतरावर गोलंदाजी करत आहेत. मंगेश स्टॅप फटका खेळतात. अगदी समोर चेंडू पडला, चेंडू उचली घेतो, उंच उडतो, 1 धाव घेतली जाते. एकच धाव समाधान. 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. आर.के. मोरवा पहिला हाफमधून अंतिम सामना सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला NCC नारंगी वर्सेस पेनकरपाडा साई दत्त पेनकरपाडा. आपण सामना थोड्या वेळाने सुरू होणार आहे. चांगला फटका आहे. कार्पेट ड्राय वेगवान फटका आहे. बघायचा किती धावांचा फटका. थोडीशी मिस फील्ड. मात्र संधी होती दुसरी धाव घेण्याची. मात्र ही संधी घेत नाहीये. कॉल बॅक करतोय मंगेश म्हणून. मंगेश थांब नरेश, आपल्याला हा सामना जिंकायचा आहे. हे 2 बॅटर चांगले बॅटर, सेफ बॅटर आहेत, चांगले बॅटर आहेत आणि या बॅटरने बरेच सामने आर.के. संघाला जिंकून दिलेले आहेत. तेच प्रयत्न सुरू आहेत. सुरेख अप्रतिम चेंडू समाप्ती होते. जबरदस्त चेंडू, डॉट चेंडू येतोय.
प्रसन्न आहेत, ऑफिशियली पंच आहेत, आयोजक आहेत, बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून बघितलं. चांगली पंचगिरी या परिसरामधील नामांकित व्यक्तिमत्व आहेत, चांगले पंच आहेत. खारबाव, कामन, भिवंडी, मालजीपाडा, ज्योतिंद्र आणि बरेचसा उत्तन त्या ठिकाणी पंचगिरी करत असत. ते त्यांच्याबद्दल विचार राहून देखील चेंडू हवेमध्ये फुलटो चेंडू होता, मात्र चेंडू अगदी अगदी तिघांच्या मध्ये चेंडू लँडिंग होतोय. मोहन घरत तिथे चेंडू उचलतात, थोडा उशीर होतोय आणि या चेंडूवरती फटक्यावरती आलेल्या त्या मंगेशच्या बॅटमधून आरके संघाच्या खात्यामध्ये 2 धावा आलेल्या आणि एकूण धाव संग्रह ती 7 धावा. मात्र 7 कुठल्या संघाची असेल या मैदानाची, या स्पर्धेची आणि या उन्हाची. ऊन भरपूर आहे, तापलेलं बॅटिंग देखील तापवावं लागेल. मंगेश आणि नरेश बॅटिंग करत असताना आरके संघ सज्ज आहे. चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये फटका बसतोय. जितू शेळके चेंडू खाली आहेत आणि चूक, मात्र झेल पडतोय या चेंडूवरती फटक्यावरती 2 धावा. जबरदस्त सुंदर फटकेबाजी सुरू आहे. धाव संख्या झालेली आहेत ती 2 धावेने 9 धावा झालेल्या आहेत. मात्र जबरदस्त गोलंदाजी केली होती. प्रकाशाने 3 धावा दिल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये पॉवर प्ले शतकमध्ये आणि एक गडी बाद केला होता. चेंडू हवेमध्ये मात्र चांगला फटका आडवण्याचा प्रयत्न मध्ये इथे आम्हाला दिसत नव्हता खेळाडू. मात्र एकच धाव असं वाटलं होतं आज मंगेशला हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर झाला का. मात्र शेवटच्या क्षणी त्या खेळाडूंनी आपल्या संघासाठी एक झेप घेतली आणि 5 धावा वाचवलेल्या आहेत. मात्र एक धावाचं महत्व असते आणि बघा ही चांगली फिल्डिंग आणि हा धावा किती महत्वाचे असतील. आता पण खेळाडू शेलके आहे का दुसरा आकाश आहेत. मात्र आकाशाने झेप घेतलेली आहे. बघा मोहन गरजामध्ये दाखवतात, मात्र ही धाव संख्या किती महत्वाची असेल. मात्र षटकारावर त्यांनी अडवलेलं आहे आणि एकच धाव या फटक्यावरती. मंगेशला देखील वाटलं होतं हा फटका माझ्या बॅटमधून चांगला बसला, मंगेश देखील जागेवर थांबला. आम्हाला देखील असं वाटलं हा चेंडू गेला सीमारेषे बाहेर. पंच देखील तयार होते हात आपले दोन्ही हात वर करून दाखवण्याचे. मात्र अंतिम सेकंदामध्ये त्यांनी उडी घेतली, आकाशाने झेप घेतली आणि हा चेंडू अडवला. धाव संख्या 10. मात्र फटकेबाजी करावी लागेल आरके संघाला, बॅटिंग करावे लागेल, धावा कराव्या लागतील, मोठे फटके खेळावे लागतील. मंगेश आहे, नरेश आहे, मंगेश आहे, आरके आहे, कोळशेद आहे. पिनसाठी लागतोय, फटका फसतोय आणि यश मात्र पंच काय घडलं काय बिघडलं चेल पडतोय. पुन्हा संधी खेळण्याची मिळते मंगेशांना. आतापर्यंत 3 झेल पडलेले आहेत. दिनेश येतोय. दिनेशने देखील मागच्या स्पर्धेमध्ये 5 चेंडूत 5 चौकार मारले होते. तो दिनेश नंबर 3चा गोलंदाज. उलटा चेंडू होता, मात्र चांगला समाचार घेता आला नाही. मात्र हा चेंडू लागला असता 9चा इशारा पंचांमार्फत होते. प्रसन्न 9 घोषित करतात. चेंडू जास्त उंच होता, बॅटमध्ये चेंडू आला असता तर नक्कीच मोठा फटका आला असता. पहिल्यामधून अंतिम सामना 48 धावांचा पाठलाग सुरू. आरके मोरा वर्सेस श्रीकृष्ण कोलशेत. फ्लॅटेज चेंडू, लेग ब्रेक चेंडू, फसवा चेंडू. हा मात्र चेंडू डॉट होता. मात्र एसटी रक्षक माध्यम थोडी चूक करते. 22चा इशारा पंचांमार्फत होतो. प्रसन्न पंचायत आणि नक्कीच एक धावा कशा काय वाचतील. कोलशेत संघ सज्ज आहे. मात्र या धावा आम्ही बनवून देणार नाही आरके संघाला. प्रयत्न सुरू आहेत. एका बाजूला तुम्ही झेल आतापर्यंत 2 ते 3 झेल सोडले, एक षटकार देखील वाचवला. मात्र एका बाजूने एक तुमची एक आमची, एक आमची एक तुमची अशीच बारी सुरू आहे. चांगला फटका, चांगला स्ट्रोक आहे, कार्पेटर आहे. किती धावांचा फटका. विकास चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय. मात्र यामध्ये दोघं 2 धावा पूर्ण करतात. चांगली रनिंग, चांगली कॉलिंग होताना दिसते आणि या 2 धावांची धावसंख्या सरकते 16 या धावावरती. आरके संघ धावसंख्या 16, गडी बाद 1, 48 धावांचा पाठलाग सुरू असताना जे संघ, जे खेळाडू, जे प्रेक्षक, जे पाहुणे जेवायचे असतील कृपया करून जेवण घ्यायचं. समाज मंदिर आगरी कोळी, आगरी समाजाचं समाज मंदिर तिथे आहे. त्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था
NCC मास्टर मालजीपाडा संघाने केलेले आहे. व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे. उद्या महाशिवरात्री निमित्ताने फक्त आणि फक्त ते व्हेज असेल याची नोंद घ्या. अगदी समोर चेंडू खेळला, समोर मोहन जे आहेत चेंडू आडवतात मोहन आणि सुंदर फेकी मोहन यांच्या माध्यमातून एकच धाव घेतली जाईल. एक जुनी जाणते खेळाडू आहेत, लेफ्टी बॅटर आहेत, चांगले खेळाडू आहेत, चांगले व्यक्तिमत्व आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग, चांगली फेकी. धाव संख्या झाली ती 17 धावा. कुठल्या संघाला खतरा असेल? सुंदर फटका मंगेच्या बॅट मधून येतोय, चौकार. दन 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 चेंडू निघून जातोय सीमारेषा बाहेर. मिळतील आरके संघाला आणि मंगेशला. चेंडू द्या खाली खाली बघ. चौकार आल्यानंतर आरके संघ या चौकारा सहाय्याने धाव संख्या पोचतो 21 धावावरती. 21 धावा. 21 धावा धाव संख्या झाली आहे. चौकारांनी 48 धावांचा पाठलाग सुरू आहे. आरके मोरवा संघ एक गडीबाद, लक्ष्मीदास बाद झालेले आहेत. चांगली गुणवत्ता केली होती. प्रकाशांनी 3 धावा खर्च करून एक गडीबाद केला होता. धाव संख्या 21. तिसरं शतक मार्गस्थ असताना आणि नक्कीच अपील तिथे करण्याचं काम एसटीने गोलंदाज करतोय. मात्र अपील फेटाळण्याचं काम पंच प्रसन्न भोई करतात लेगबायचा इशारा पंचांमार्फत. मात्र ही जरी बाहेर धाव आली मात्र धावा महत्वाच्या असतील. लेगबायचा इशारा मात्र ओव्हर संपलेल्या 3 आणि या 3 ओव्हरमध्ये धाव संख्या बनवतोय आरके मोरवा संघ 22 धावा. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि 26 धावा. 26 धावा 12 चेंडू. आता कॅल्क्युलेशन खेळावं लागेल. आता मोठे फटक्यांची गरज आहे. आरके मोरवा संघाला 1-2 मोठे फटके खेळावं लागेल. थोडी चर्चा सुरू आहे. कॅप्टन आलेले आहेत मैदानाच्या आतमध्ये. थोडी चर्चा होगा तो खर्चा होगा आणि खर्च होगा. ज्यादा खर्च होने के बाद उसके बाद चर्चा होगा. मात्र आत्ता चर्चा झाली आहे. मात्र धावा कशा येतील याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आरके मोरवा संघाला. जेम्स बॉन्ड राईस संघ 007 सौजन्य श्री मनोहर दत्तात्रय भोईर राई समाजसेवक यांच्या माध्यमातून जेम्स बॉन्ड राईस संघाला या हंगामाचा ड्रेस आलेला आहे. धन्यवाद स्वप्नील भोईर. आणि नक्कीच स्वप्नील भोईर यांनी एक शब्द दिला मालजीपाडा संघाला. जेव्हा पुढचं सीझन चालू होईल आपल्या आगरी कोळी सामाजिक संस्थेचं नेक्स्ट सीझन म्हणजे 26 आणि 27चं, तर स्वप्नील भोईर यांच्या मार्फत मालजीपाडा संघाला 3 ड्रेस फुल ड्रेस 30 टी शर्ट आणि 30 पॅन्ट आणि किसन नारायण पाटील यांच्या स्मरणार्थ नवीन ड्रेस आपण चर्चा करतोय. आणि जो मागचा जुना ड्रेस होता 22 परशुराम पाटील ए कन्स्ट्रक्शनचे मालक रायगाव समाजसेवक पुढचा चेंडू आहे. मात्र चुकीला माफी नाहीये. ते काय घडतं काय बिघडतं. नो चेंडू आहे. यस नोचा इशारा देखील येतोय. 22 परशुराम पाटील रायगाव समाजसेवक. बॉल जुना बस ना बॉल नवीनच घासून घे बॉल फेक. 22 परशुराम पाटील समाजसेवक ए कन्स्ट्रक्शनचे मालक यांच्या माध्यमातून देखील जेम्स बॉन्ड राईस संघाला गेल्या आणि या हंगामाला देखील त्यांच्यामधून मार्फत ड्रेस आला होता. धन्यवाद भाऊस पाटील. आणि तो देखील आमच्या संघासाठी तो ड्रेस लक्की होता हे देखील विसरता कामा नये.
नो चेंडू येतोय आणि हा नो चेंडूवर येतोय षटकार. मात्र हा बोनस आरके संघाला देण्याचं काम करतोय गोलंदाज विकास. नो चेंडू देखील आहे, षटकार देखील येतोय. मात्र जो धावांचा पाठला सुरू होतो ना, मग त्या धावा देण्याचं काम विकास करतोय. आता मात्र कुठल्या संघाचा विकास होईल, आरके संघाचा की कोलशेत संघाचा? 12 चेंडू 19 धावा. सुंदर चेंडू, सुंदर फटका, किती धावाचा फटका, भरपूर क्षेत्रक्षक लांब आहे, दुरावरती आहेत. मात्र या गॅप मध्ये वेळ निघून जातोय आणि या फटक्यावरती 2 धावा मंगेश आणि नरेश पूर्ण करतोय. धावांचा पाठलाग सुरू आहे. 47-48 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. धाव संख्या लक्ष देईल, धाव संख्या झाली ती 31 धावा झालेल्या आहेत. बघायचा या षटकाराने किती फरक पडतोय आरके संघाला. फील्डिंग देखील सजवण्याचं काम करतील. एका बाजूला हर्ष राऊत आहेत, एका बाजूला जगदीश गरज आहेत. आपले दोघांचे संघ मैदानाच्या आतमध्ये दिसलेत आणि कुठला संघ जिंकतोय. मोहन गरज चेंडू उचले पण थोडा उशीर बघायचे ते काय करतं काय बिघडतं. मात्र बॅटर सेफ चेंडू अगोदर लावला असता तर कदाचित किंचित नरेश बाद झाला असता. मात्र डेंजर झोन नरेश मात्र होते, मात्र क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचले. एका बाजूला जबरदस्त बॅटिंग सुरू, मंगेशचे तितकीच चांगली साथ नरेशची मिळते. मात्र एका बाजूला मंगेश आणि नरेश हे चांगले बॅटर आहेत. ह्या दोघांनी भरपूर सामने जिंकून दिलेले आहेत आरके मोरवा संघाला. मंगेश पाटील स्ट्राईक वरती आहेत. गोलंदाज विकास आहेत. धाव संख्या 33. धावा फलकावरती. नक्कीच आरके मोरवा संघ 48 धावा प्रयत्नामध्ये आहेत आणि नक्कीच अडवण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत श्रीकृष्ण कोलशेत संघ. सुरेख फटका, अगदी शतलक्ष भरपूर दुरावरती आहेत. धावा किती होतील या फटक्यावरती एकदा झालेल्या आहेत आणि नक्कीच या फटक्यावरती बघता बघता 2 धावा पूर्ण आणि या 2 धावांनी आरके संघ पोहोचतोय 35 या धावेवरती. 48 बनवायचे आहेत. आतापर्यंत चौथं शतक मार्गस्थ असताना 35 धावा पूर्ण करतोय आरके मोरवा संघ. मंगेश आणि नरेश. आणि 24 धावावर वैयक्तिक खेळी करत मंगेश पाटील. आणि नक्कीच दांडी गोल. बॅटला चेंडू स्पर्श केल्यानंतर चेंडू जातो आतमध्ये आणि त्या अशा प्रकारे दांडी गोल. मंगेश पाटील बाद, आउट. नक्कीच कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच कॅप्टनला देखील चांगली बॅटिंग करावी लागेल, सामना जिंकावा लागेल. मात्र जेव्हा मैदानाच्या आतमध्ये चेतन आला ना, लगेच आम्हाला फोन आला, मयूर राऊत शाखा प्रमुख मिरागाव यांचा फोन आला. 3 चेंडू तर त्यानं चौकार मारले तर 1000 रुपये आणि 3 चेंडू 3 षटकार जर मारले तर 2000 रुपये. मयूर राऊत मिरागाव शाखा प्रमुख आयुष्य चे काय. आणि तर त्यांच्या माध्यमातून देखील बक्षीस आलेलं आहे. 8 चेंडू धाव संख्येची गरज आहे 13. 8-13 चेतन आलेले आहेत. कॅप्टन मंगेश बाद झाले, लक्ष्मीदा बाद झाले. चेतन येतोय आणि चेतनच्या माध्यमातून देखील बरेच सामने चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून बघायला मिळालं आपल्याला. आणि तो चेतन कॅप्टन आरके संघाचा. विकास चेतन आल्या करतोय आक्रमण. चांगली फलंदाजी, स्फोटक फलंदाजी, जबरदस्त फलंदाजी, ब्युटिफुल फलंदाजी. आले षटकार. मात्र आम्हाला 8 धावा बनवायच्या आहेत. आम्हाला सामना जिंकवायचा आहे. मात्र हा कॅप्टनची बारी खेळतोय. मात्र जे नरेशला जमलेलं आहे ते चेतन करून दाखवतोय. नक्कीच वर्ग मित्र आमची मॅच लवकर होणारच आहे. 94-95, 95-96 तयार आहे नरेश मात्रे. आम्ही पण तयार आहेत. वर्ग मित्र चषक लवकर आपल्या भेटीला येणार आहे.
आदर्श विद्या मंदिर राही, मनोहर राऊत देखील असतील. सुरेख फटका, सुरेख चेंडू बघायचा तिथे झेलण्याचा चांगल्या प्रयत्नामध्ये झेल सुटतोय आणि ती एक धाव आर के संघाला चेतनच्या खात्यामध्ये, आर केच्या खात्यामध्ये एक धाव आणि नक्कीच संघाला नेऊन ठेवते. एक धावेने 42 धावा झालेल्या आहेत आणि उर्वरित चेंडू शिल्लक आहे 6 आणि येणाऱ्या 6 चेंडूमध्ये धावांची गरज आहे 6. पुन्हा 6 पाहिजे. 43 झाल्या. धावसंख्या 42 झालेल्या धाव फलकावरती येणारे 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 6. मेघनाथ घरत एक नामांकित गोलंदाज, त्यांच्या गोलंदाजावरती बरे बले फलंदाज दांडा खेळतात, डिस्को दांडा खेळतात, गरबा खेळतात, मग तसेच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मेघनाथ घरत 6 चेंडू आणि धावांची गरज आहे 6. चेतन आणि तितकीच चांगली 7 नरेशांची मिळते. सुरेख फटका चेतनच्या बॅटमधून बघायला किती धावांचा शेळक्यात चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय, मात्र चेतन क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचलेले आहेत. 2 धावा पूर्ण करतो आर के मोरवा संघ आणि संघाला नेऊन ठेवतोय 44 धावा झालेल्या आहेत. येणाऱ्या चेंडू शिल्लकात 5 धावांची गरज आहे 4. आर के मोरवा संघ सुंदर सुंदर अप्रतिम फटका चेतनच्या बॅट मधून हा येतो. यस, काय असेल, चौकार आहे का? चौकार आहे. मात्र अशा प्रकारे आर के मोरवा संघ या चौकाराने चेतनच्या बॅट मधून आलेला खणखणी दणदणीत चौकार आणि आर के मोरवा इथे संघ जिंकतोय आणि पराभूत होतो या स्पर्धेमध्ये. श्रीकृष्ण कोल्हे संघ थोडा कमी पडला, मात्र चांगलीच मात दिली आर के संघाने या सामन्यामध्ये आणि आर के संघ या सामना विजयी होतोय. तितकंच कौतुक केलं पाहिजे श्रीकृष्ण कोल्हे संघाचं. थोडी तुमची गोलंदाजी कमी पडली, फिल्डिंग करत असताना भरपूर तुमचे झेल पडले, मात्र कुठेतरी चुका घडल्या, मात्र या चुका चर्चेनंतर सुधारल्या जातील. पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला देखील शुभेच्छा असतील आणि पुढील सामन्यासाठी शुभेच्छा असतील आर के मोरवा संघाला. आज नक्कीच आर के संघ संपूर्ण संघ आहे, मात्र त्यांचे एक ज्येष्ठ खेळाडू माजी अध्यक्ष हरेश राऊत त्यांच्या नेहमी त्यांच्या बरोबर असतात. त्यांचा आशीर्वाद त्यांच्या कायम बरोबर असतो आणि त्यांचे अध्यक्ष देखील आहेत, राजेंद्र राऊत देखील आलेले आहेत, त्यांचा देखील आशीर्वाद आर के मोरवा संघ नेहमीच असतो. नक्कीच आर के संघाचं अभिनंदन.